नमस्कार सर. स्वागत आहे आपलं. संग्राम शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशवंतनगर हायस्कूल यशवंतनगर सांगली या प्रशालेच्या वतीनं आंतरजाल उपक्रमाचं आयोजन केले आहे. या उपक्रमांतर्गत आजचे पुष्प विणण्यासाठी उपस्थित आहेत खरं तर एक पर्यावरण प्रेमी, एक दुर्ग प्रेमी, भटकंतीचा त्यांना खूप मनापासून छंद असणारा, तसेच मनमिळावू सहकार्य करणारी वृत्ती असं एक थोर व्यक्तिमत्व आज आपणाला सुप्रभात समयी लाभलेलं आहे. ते म्हणजेच आदरणीय श्री बाळासाहेब डोंगरे सर राहुरी. ते आज आपणाशी इयत्ता 10वी मराठी प्रथम भाषा विषयांतर्गत पद्य 15 खोद आणखी थोडेसे कवयित्री आसावरी काकडे या कविते संदर्भात आपणाशी संवाद साधणार आहेत. सर्वप्रथम मी सौ वैशाली आडमुठे प्रशालेच्या वतीने तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक मान्य श्री कदम सर, माझे सर्व विद्यार्थी या सर्वांच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करते. सर्वप्रथम आपण सरांचा थोडक्यात परिचय पाहू. त्यांचं नाव, पूर्ण नाव श्री बाळासाहेब सोपान डोंगरे आणि ते सध्या सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या प्रशालेमध्ये सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. तसेच अनेक सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो आणि सर्वात महत्वाचं विशेष उल्लेखनीय बाब सरांच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर पर्यावरण संवर्धनामध्ये ते नेहमीच अग्रेसिव्ह असतात. कारण सुट्टीच्या दिवशी ते अनेक डोंगरावर जाऊन वृक्षांची नुसतंच लागवड करत नाहीत तर त्यांची जोपासना करण्यापर्यंत आणि गड किल्ल्यांवर फिरणं हा त्यांचा खरं तर आवडीचा छंद आहे. आणि असं हे प्रसन्न हसतमुख अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आज आपणाला लाभलेलं आहे. पुनश्च एकदा मी सरांचं स्वागत करते आणि मी सरांना विनंती करते की त्यांनी कवयित्री आसावरी काकडे यांची खोद आणखी थोडेसे या कवितेबद्दल व्यक्त व्हावं. आदरणीय डोंगरे सर. ओके, धन्यवाद मॅडम. एकच मिनिट. सर्व विद्यार्थी मित्रांचं सहर्ष स्वागत. सुप्रभात, गुड मॉर्निंग. खूप दिवसातून पुन्हा एकदा ऑनलाईन वरती विद्यार्थी संवाद साधण्याची संधी आपल्या आडमुठे मॅडम यांनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल प्रथमतः मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. 9वी ते 12वीच्या शाळा सुरू झाल्या आणि तेव्हापासून ऑनलाईन जवळजवळ बंद झाला. परंतु जून पासून आम्ही शिक्षकांसाठी जे काही उपक्रम राबवले त्यामध्ये आपल्या विद्यालयाच्या आडमुठे मॅडम अग्रेसर होत्या. आमच्या जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांना विविध पाठ्यघटकावरती अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन मॅडमने केलं. माझ्या विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एकदा मी मॅडमला फोन केला आणि त्यांनी कुठलेही आढेवेढे न घेता घरातील काही कामं बाजूला ठेवून त्यांनी माझ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. आणि काल परवा मला असा फोन आला की सर तुम्ही कविता आमच्या मुलांसाठी घ्या. फक्त मॅडम तुम्ही सांगितलं आणि आम्ही नाही म्हणायचं हे योग्य नाही. मी कधीही तयार आहे, कधी आहे ते सांगा. तो योग आज जुळून आला. मला आनंद यासाठी वाटतोय की मी आता तुमच्यापासून सुमारे 300 किलोमीटर दूर आहे आणि एवढ्या दूर असून मी तुमच्याशी संवाद साधतोय ही खरी तर आत्ताच्या या तंत्रज्ञानाची कमाल आहे. आणि म्हणून या तंत्रज्ञानाचा उपयोग आपण चांगल्या कामासाठी कसा करावा त्याचं एक मूर्तिवंत उदाहरण म्हणजे आपल्या झूमच्या मीटिंग आहे. खूप चांगलं वाटतं. ग्रामीण भागातीलच मी असल्या कारणाने आपल्यासारख्या विद्यार्थ्यांशी संवाद साधायला सुद्धा मला नक्कीच चांगलं आवडेल. माझ्याकडे जी कविता मॅडमने दिली ती खोद आणखी थोडेसे. खर तर मित्रांनो, काव्य हे जे असतं ते काव्य आपल्या मानवी मनाला आनंद देत असत. कोणतंही गीत जे असतं ते गीत मनाची मरगळ दूर करण्याचं काम करत असत. तुम्हाला गाणे अनेक आवडतात. अनेक वरातीमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये गाणं लागलं की पाय आपले आपोआप जागच्या जागी हालायला लागतात. ही एक जादू त्या शब्दरचनेमध्ये आहे, संगीतामध्ये आहे. पण विद्यार्थ्यांना सांगावं असं वाटतं की कोणतंही गाणं हे लगेच गाणं नसतं, तर त्या गाण्याच्या आधी त्याची जी अवस्था असते तिला आपण कविता म्हणत असतो. त्या कवितेला चालबद्ध लयबद्ध केलं की त्याचं रूपांतर गाण्यामध्ये होतं. म्हणजे प्रत्येक गाणं हे कविताच असते आणि प्रत्येक कविता हे गाणं होऊ शकतं. आणि म्हणून गद्य आणि पद्य विभागामध्ये
अभ्यास करत असताना मुलं रमतात ते ठिकाण असते म्हणजे काव्य असतं. अजूनही मित्रांनो तुम्हाला आठवत असेल तुमच्या पसुरात म्हणत असतात. आम्हाला ही गोष्ट माहिती आहे की तुम्ही 9वी-10वीला आलात तर तुम्हाला थोडस समूहामध्ये गायला जर हे वाटतं, कमीपणा वाटतं किंवा ते गात नाहीत. तर 5वी-6वीचे जर मुलं आपण पाहिले तर अगदी आम्ही वरांड्यातून जाताना मराठीचा तास असला की मोठमोठ्या ते कविता आनंदाने गात असतात. तर हे गाणं जे आहे ते मानवी मनाला आनंद देणारं गाणं असतं आणि म्हणून गाणं हे विद्यार्थ्यांना आवडतं. केशवसुतांनी म्हटलंय की गाण्याने कष्ट होते, कष्ट हलके हे नसे थोडके. आपल्या घरातली अगदी लोकसाहित्यामध्ये आपण पाहिलं तर आपली आजी असेल ती जात्यावरती धान्य दळताना गात असते. आपला शेतकरी असेल तर शेतकरी सुद्धा मोठ्या हक्कानं गाणं गातो. आजही जर आपण पहिले कमी झाले असते तरी ट्रॅक्टरवाला बघा की मोठमोठ्याने तो साऊंड लावतो, त्याला कमी आवाज येतो आपल्याला जास्त येतो आणि तो ट्रॅक्टर हाकत असतो रात्रीच्या वेळेस. तर हे गीत जे असतं हे गीत मानवी मनाला आनंद देणारं असतं आणि म्हणून गीत जे असतात, कविता असतात ते आमच्या विद्यार्थ्यांना आवडत असतात. आता आपल्या कवितेचा जर विचार आपण केला तर पान नंबर 57 वरती बघा, जी कविता आहे खोद आणखीन थोडेसे. आधी आपण या शब्दाचाच अर्थ पाहूया. 3 शब्द आहे, खोद आणखी थोडेसे. खोदणं ही एक क्रिया आहे, सर्वांना माहिती आहे. आणखी म्हणजे अजून काही आणि थोडेसे म्हणजे जरासे. या 3 शब्दाची फार मोठी जादू आहे की हे 3 शब्द आपण पदोपदी वापरत असतो आणि त्या क्षणी कदाचित त्याचा अर्थ आपल्याला फारसा जाणवत नाही, परंतु आपण खोलवर जेव्हा विचार करतो तेव्हा असं वाटतं की नाही, अजून थोडस आपण जर केलं अजून प्रगती केली असते. आता MBBS ची ऍडमिशन झाल्या म्हणून मुलांना सांगू इच्छित की आता आमची एक पुतणी MBBS लागली, तिला पावणे 600च्या आसपास काहीतरी मार्क होते, 680च्या आसपास काहीतरी, 580च्या आसपास. आणि आमच्या गल्लीतला एक मुलगा लागला, मित्राचा एक मुलगा लागला. पण 3 उदाहरणं मी मुद्दाम सांगतो. जर शासकीय कोठ्यातून नंबर लागला तर 25,000मध्ये MBBS जाता येत. मग त्याकरता मार्क लागतात तुम्हाला 550च्या पुढे. दुसरा एक प्रकार आहे की खाजगी कॉलेजला पण शासकीय कोठ्यातून जर तुम्ही लागला तर तुम्हाला जी फी भरावी लागते, फक्त फी म्हणतो मी, ती पर इयर प्रत्येक वर्षाला कमीत कमी 5 लाख रुपये. 4 वर्षाचे MBBS आहे, 5 लाख रुपये जर आपण विचार केला तर 20 लाख रुपये ते झाले आणि त्या विद्यार्थ्याला 4 वर्षात आलेला खर्च 5 लाख जरी म्हटला तरी 25 लाख रुपये लागले. म्हणजे तुम्हाला जे मार्क मिळाले तर थोडे कमी पडले म्हणून तुम्हाला खर्च आला 25 लाख रुपये. तुम्हाला मार्क खूप चांगले पडले म्हणून तुम्हाला खर्च आला पर इयर फक्त 25,000, म्हणजे त्याचं पूर्ण 2 लाखात पूर्ण होतं. आणि तुम्ही लायबल झालात, तुमच्या पालकांना इच्छाच आहे की तुम्हाला MBBS करायचं आहे आणि तुम्हाला मॅनेजमेंट कोठ्यातून MBBS ला प्रवेश घ्यायचा आहे, तर त्याचा रेट आज जर पाहिला आपण तर तो 90,000 रुपये पर इयर आहे. माझ्या जवळच कॉलेज आहे घाटामध्ये. जर 4 वर्ष तुम्हाला MBBS करायचं असेल तर 9 चोक 36, 3.5 कोटी आणि तुमचा वर्ष करता 4 कोटी. मी का सांगतोय बघा, आता 9वी आहे तुमची, 10वी आहे, 11वी आणि 12वी आहे. हे वर्ष लाईफ मध्ये सगळ्यात महत्वाचे वर्ष आहे. आणि थोडं जास्त केलं म्हणजे तुम्ही चांगला अभ्यास केला, खूप अभ्यास केला आणि तुम्ही MBBS ला गेला तर तुमचं फक्त 25,000 ऍडमिशन होतं. त्याच्यापेक्षा तुम्ही कमी केला तर तुम्हाला 4 लाख रुपये पर इयर लागतात. अजिबात केलाच नाही, व्हायचंय तर तुम्हाला 80-90 लाख रुपये पर इयर मोजायचे. म्हणजे जेव्हा आणखी थोडं 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 करत आपण परमोच्च पर्यंत जातो, टोकापर्यंत जातो, तेव्हा आपल्याला येणारा खर्च बघा. हीच गोष्ट इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाबतीमध्ये आहे. मी मुद्दाम थोडासा वेळ घेतो मॅडम याचा करता की मुलांना हेच गरजेचं आहे की आणखीन थोडंसं करायचंय. एखादा मुलगा असं म्हणेल की मला नाही, मला इंजिनिअरिंग करायचंय, मला काय मेडिकल करायचं नाही, परंतु MIT ला IIT ला इंजिनियर होणं आणि आपल्या सांगलीमध्ये किंवा आमच्या नगरमध्ये किंवा आमच्या कोपरगावमध्ये इंजिनियर होणं याच्यात फार फरक आहे. माझी शाळा 72 पासून आजपर्यंत आहे. माझ्या शाळेमध्ये 10वीचे 340 मुलं आत्ता आहे मॅडम. 4 तुकडे आहेत, 340 मुलं आहेत. जर झूम मीटिंग घ्यायची असेल तर आम्हाला प्रत्येक वर्गावाईज एक घ्यावे लागते किंवा 2 वर्ग एकत्र करून घ्यावे लागते, कारण मुलं त्यात बसत नाही, इतकी मुलं होतात. तरी अजूनही NDA ला आमचा एकही विद्यार्थी गेला नाही. म्हणजे किती टफ आहे. आणि हे करण्याकरता मुलांना काही वेगळं कोचिंगची गरज नाही, फक्त एकच गोष्ट त्यांच्यामध्ये असावी लागते, ती म्हणजे जिद्द असावी लागते.
आणि ती जी जिद्द आहे ती तुमच्या 9वीच्या इयत्तेत जर तुमच्यात निर्माण झाली तर 12वी पर्यंत तुम्ही ते शिखर सहज सर करू शकता. विद्यार्थ्यांनी मी अजून एक सांगेल बघा, की आता ज्या शाळा आहेत बघा, त्या 1ली ते 8वी पर्यंत बंद आहेत. तुम्हाला माहिती आहे? ओंकार ओंकार शिंदे, ओंकार बोल. हा बोल ओंकार, ओंकार बोल. सपना, हा बरोबर आहे ना? 8वी पर्यंतच्या बंद आहेत, हे तर माहिती ना मुलांना? होय होय. हा अगदी बरोबर आहे. आणि 12वीचे पुढचे बंद आहेत. म्हणजे 12वीच्या पुढचे जे कॉलेजची मुलं आहेत, यांचं कॉलेज बंद आहे. 1ली ते 8वीचे बंद आहेत. मग शासनाने फक्त 9वी, 10वी, 11वी, 12वीच का चालू केले? असा प्रश्न कधीतरी तुमच्या मनात यायला पाहिजे. की 8वी पर्यंतचे बंद ठीक आहे, लहान मुलं आहेत. पण 12वीचे पुढचे तर मुलं तुमच्यापेक्षा मोठे आहेत ना. मग ते का नाही सुरू केले? त्याचं कारण असं आहे मुलांनो, की तुमचा जो वर्ग आहे 9, 10, 11 आणि 12 हा तुमच्या आयुष्यातला बेसमेंट आहे. लक्षात घ्या, हा एक पाया आहे. एखादा मुलगा 12वी नंतर तो इंजिनिअरिंगला गेला, मेडिकलला गेला, त्यासाठी पूर्ण होणारच आहे, कारण तो पूर्णच करणार आहे. परंतु तिथं प्रवेश मिळवण्याकरता जी काही परीक्षा आहे, जी काही परिश्रम करावे लागतात, त्याचे जे वर्ष आहेत ते आयुष्यामध्ये 4 वर्ष आहेत. मी नेहमी मुलांना सांगतो, या 4 वर्षात पूर्ण करा. पुढचं तुमचं पूर्ण होणार आहे. ज्याचा मेडिकलला प्रवेश लागणार त्याचं एखादं वर्ष जाईल, पण त्याचा प्रवेश पूर्ण डिग्री पूर्ण होणार. इंजिनिअरिंगची त्याची डिग्री पूर्ण होणार. जर आपल्याला तिथं जायचं असेल तर आपल्याला थोडेसे अधिक प्रयत्न करावे लागतील. म्हणून कवितेच्या तुमच्या शीर्षकातच असं म्हटलं, खोद आणखी थोडेसे. आता खोद म्हणजे खरंच विहीर खोदायची नाही. आपले चित्र दाखवले, विहीर चित्र दाखवले, एक रूपकात्मक आहे. खरंच विहीर नाही खोदायची तर आपल्याला करायचं काय आहे, तर आपल्याला प्रयत्न करायचे. ते किती करायचे आहेत? तर तुम्ही आता करा त्याच्यापेक्षा थोडे करायचे, अजून थोडे करायचे, अजून थोडे करायचे, अजून थोडे करायचे. तुम्ही 8 दिवसापूर्वी टीव्हीवर एक बातमी जर पाहिली असेल तर वय वर्ष 7 आणि एका मुलीने वजन उचलण्याचं रेकॉर्ड म्हटलं होतं 80 किलो. वय वर्ष 7 वयाची मुलगी वजन उचलते 80 किलो. तिने एका दिवसात साध्य केलं का? तर तिला ते आपोआप मिळालं का? तर तिला जादूची कांडी भेटली का? तर तिला अल्ले बाबा भेटला का? नाही. तर तिने हे जे मिळवलंय हे तिच्या जिद्दीवर मिळवलं आणि हे मिळवण्याकरता एक दिवस लागत नाही, त्याला सातत्य लागतं. आणि हे सातत्याने तिने जे परिश्रम केले त्याचं ते फळ असतं. आणि म्हणून तुम्ही जर सातत्य 9वी पासून ठेवलं तुमच्या प्रयत्नाला, तर हे आहे तुमचं जे उद्दिष्ट आहे, जे काही तुम्हाला मिळवायचं आहे. मग कुणाला डॉक्टर बनायचंय, कुणाला वकील बनायचंय, कुणाला प्राध्यापक बनायचंय, कुणाला एमपीएससी करायचंय, कुणाला युपीएससी करायचं, जे काही तुम्ही मनामध्ये ध्येय बाळगलं त्या ध्येयापर्यंत जाण्याची प्रत्येक शिडी महत्वाची. लक्षात घ्या, प्रत्येक टप्पा महत्वाचा आहे, प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. आज मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही जरी आपण जरी शिकत असलो तर मोबाईल हे मुलांना एक खेळणं मिळालेलं आहे. प्रत्येक मूल हे मोबाईलचा उपयोग चांगल्याच कामासाठी करतं असं नाही. इथून काही मुलं त्याच्यापासून दूर पण अभ्यासापासून दूरपणे मोबाईलच्या माध्यमातून गेलेले आहे. आणि म्हणून आपण जागेवर असण्याकरता ह्या गोष्टी आपल्याला या गोष्टीची जाणीव होणं आपल्याला फार महत्वाचं आहे. आणि म्हणून तुम्ही एक काम करा की आपली जी जिद्द आहे ही जिद्द सोडायची नाही आणि जे काही प्रयत्न करायचे ते थोडे वाढवायचे, ते थोडे वाढवायचे आणि एक दिवस आपल्या उच्च शिखरापर्यंत जायचं आहे. खरं तर हाच संस्कार मुलांवरती व्हावा म्हणून ही कविता आपल्या 10वीच्या वर्गाला ठेवलेली आहे. उद्देश तो आहे. 10वीलाच का ठेवली बघा ही, अगदी 7वीला का नाही ठेवली, 5वीला का नाही ठेवली? याचं कारण असं आहे की मी सांगितलं 9, 10, 11, 12 या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि त्यातलं एक वर्ष तुमचं 9वीचं गेलेले, आता 10वी आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने तुमच्या हातामध्ये वर्ष फक्त पुढची 2 आणि हे 2.5 वर्ष राहिलेले आहे. या 2.5 वर्षामध्ये म्हणजे साधारणतः 800-900 दिवसामध्ये आपल्याला आपलं शिखर गाठवायचं आहे. आणि ते शिखर गाठण्याकरता आपल्याला आणखी प्रयत्न करणे फार गरजेचं आहे. जर आम्ही पहाटे उठून अभ्यास करत असेल तर अजून आधी उठावं लागेल. जर आम्ही 2 तास बसत असेल तर आम्हाला 2.5 तास बसावं लागेल. आम्ही 3 तास बसत असेल आम्ही अभ्यासात तर आम्हाला 3.5 तास बसावं लागेल. ही जी क्षमता आमची आहे ही आणखीन थोडी वाढत 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 आपल्याला न्यायची आहे आणि आपण आपल्या उच्च शिखरापर्यंत जायचं आहे. हाच संदेश, हा संस्कार आपल्याला मुलांवरती या माध्यमातून करायचा आहे. आपल्या कवयित्री आहेत त्या म्हणजे आसावरी काकडे. या कवयित्रीच्या साहित्याविषयी बोलायला लागलं तर आपलं एक झूम मीटिंग संपून जाईल, इतकं त्यांचं साहित्य फार मोठं आहे. आणि आपण विद्यार्थ्यांशी संवाद साधतोय मॅडम, म्हणून मी तिथं फारसा वेळ घालणार नाही. कवितेमध्ये काय आहे याच अनुषंगाने आपण थोडंसं बोलूया. की अजून एक मुलांना मी सांगू इच्छितो बघा, की परिचय पाठाच्या परिचयामध्ये हा जो दुसरा पॅरेग्राफ असतो
तो दुसरा पॅराग्राफ अत्यंत महत्वाचा असतो. जेव्हा तुम्ही सोमत लिहिता किंवा एखादा याच्यावरती थोडासा दीर्घ प्रश्न तुम्हाला लिहायला आला तर तुम्हाला याच्यामधले मुद्दे तिथे टाकतायत. आणि हे खूप सुंदर आहे की तुमच्या कोणत्याही उत्तरामध्ये हे बसू शकतं, कारण तो कवितेचा तो सार असतो, पाठाचा तो सार असतो. आणि म्हणून इथं हे कधी टाळायचं नाही. तिथं आपण ते अभ्यास करताना सुद्धा नेहमी वाचायचं की जीवनात प्रयत्न आणि सकारात्मक यांचे महत्व अनन्य साधन आहे. ध्येय साध्य करताना संयमाने, जिद्दीने, आत्मविश्वासाने, चिकाटीने कार्यरत राहावे. चांगुलपणावर विश्वास ठेवणे आवश्यक असते. वास्तव आनंदाने स्वीकारावे आणि कोणत्याही भ्रमात राहू नये. उमेदीने जगण्यासाठी कष्टाची कास धरावी असा संदेश कवितेतून व्यक्त होतो. आपण जिथे थांबतो तिथून चिकाटीने आणखीन थोडेसे पुढे गेलो तर यश निश्चितच मिळते. आणखीन थोडेसे हा शब्द चिकाटी, जिद्द, आशावाद सूचित करणारा आहे. हा जो शब्द जो आहे हा शब्द आपल्याला आशावाद सूचित करणार आहे, जिद्द सूचित करणार आहे, चिकाटी सिद्ध करणार आहे. आणि म्हणून या गोष्टीची जाण प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षणी ठेवली पाहिजे. मी तर म्हणतो ही कविता फक्त आपल्यासाठीच नाही, तर ही कविता जीवन जगताना प्रत्येक व्यक्तीला, मग कोणत्याही क्षेत्रातला तो व्यक्ती असो, त्या माणसानं सुद्धा ही कविता अतिशय लागू पडते. आता ग्रामपंचायतच्या निवडणूक आहेत, प्रत्येक गावागावामध्ये आहे. अगदी त्या उभा राहिलेल्या उमेदवाराला सुद्धा ही जी कविता आहे ती लागू पडते. की तुला जर निवडून यायचं असेल तर तुला तुझ्याकडे जिद्द असावी लागते, तुझ्याकडे मेहनत असावी लागते, तुला अनेक लोकांपर्यंत जावं लागतं, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये. म्हणून आपण सुद्धा कधी कधी काय होतं बघा, आपल्या क्षमतांचाही विचार आपण केला पाहिजे. हे कवितेच्या अनुषंगाने येणार आहे तेव्हा आपण नक्कीच विचार करू. त्या कवितेच्या पहिल्या त्या 2 ओळी बघा, खोद आणखीन थोडेसे खाली असतेच पाणी. बघा दुसऱ्या ओळीमधला दुसरा शब्द बघ, असतेच लावलाय तिथं च. असतेच पाणी म्हणजे यशाची 100% खात्री आहे. खोद आणखीन थोडेसे खाली असतेच पाणी. जेव्हा तुम्ही यश मिळवायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला प्रयत्न करावेच लागतात. आणि जेव्हा तुम्ही प्रयत्न करतात तेव्हा यश निश्चित मिळतं. पहिल्या प्रयत्नात नाही मिळालं तर दुसऱ्यात मिळतं, दुसऱ्यात नाही तर तिसऱ्यात मिळतं. पण ते नक्कीच मिळतं. पुन्हा मी एक आमच्या विद्यार्थ्यांचं उदाहरण सांगितलं की एक प्राथमिक शिक्षक आहे मॅडम आमच्याकडे, की ज्यांची तिन्ही मुलं एमबीबीएसला आहे. पहिली मुलगी एमबीबीएसला आहे, दुसरी आहे आणि तिसराही मुलगा एमबीबीएसला आहे. पहिल्या मुलीने पहिल्या प्रयत्नात मिळवलं गव्हर्नमेंट कॉलेज, दुसरीने दुसऱ्या प्रयत्नात मिळवलं आणि तिसऱ्या मुलीला 3 प्रयत्न करावे लागले. म्हणजे तिने 3 वेळेस गॅप घेतला, पण तिने प्रयत्न सोडला नाही. आणि आज आमच्या तालुक्यातलं एकमेव उदाहरण आहे की प्राथमिक शिक्षकाची 3ही मुलं गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजला आहे. त्यापैकी 2 सुटलेत, आता 1 शिकतोय. तिसऱ्याचं जर उदाहरण आपण घेतलं तिसऱ्या त्या मुलीचं, तर पहिला प्रयत्न 12वीचा तिचा अपयश झाला, म्हणून ती खचली नाही. तिनं दुसरा प्रयत्न केला, तोही अपयशी झाला, म्हणून तिने तिसरा प्रयत्न केला आणि त्याच्यात तिला यश मिळालं. म्हणजे प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला यश मिळतच ही 100% खात्री आहे. म्हणून कवितेतला दुसरा शब्द आहे बघा, की खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी. आता इथं पाणी या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा आहे? पाणी या शब्दाचा अर्थ यश घ्यायचा आहे. तुमचं ध्येय साध्य होत आहे. जे ध्येय तुम्ही बाळगलंय ते ध्येय साध्य करण्याकरता तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी. खूप उदाहरण आपल्या याच्यात देता येतील बघा. पुढची तिसरी ओळ बघा, धीर सोडू नको सारी कोटी नसतात नानी. आता हे सगळं करत असताना आपल्याला धीर सोडून नाही. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली काही उदाहरणं खूप आहेत. तुम्ही सांगली जिल्ह्यामधले आहात, सांगली आणि साताऱ्यामधलं एक स्वातंत्र्याच्या काळामधलं एक वादळ ज्यांनी दिल्ली गाजवून टाकली असे क्रांतिसिंह नाना पटेल यांच्या जीवनातले काही उदाहरणं बघा. धीर त्यांनी सोडला नाही. कितीतरी उदाहरण आठवून मी करून देतो. की क्रांतिसिंह नाना पाटील एकदा एका सभेमध्ये भाषण करत होते आणि तो काळ असा होता की त्या काळामध्ये माईक नसायचा. क्रांतिसिंह नाना पाटलांचं स्वभाव वैशिष्ट्य सगळ्यांना माहिती आहे. गंभीर आवाज, चांगली शैली, मोठा आवाज आणि ते असं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इंग्रजांच्या विरोधात ते बस काही लोकांना समजून सांगत. आणि निरोप देताना सुद्धा त्यांची माणसं कीर्तन आहे असं सांगायचे आणि त्या बाजारामध्ये चावडी भोवती सगळे लोक जमायचे. काय 200-250 लोक त्यांच्या भोवती जमायचे. स्टेज नसायचं. एका ठिकाणी उभं राहून फक्त सगळ्या बाजूला तो असं चक्रकार फिरायचं आणि आपलं भाषण करायचं. हे चाललो असताना हा निरोप पोलिसांपर्यंत गेला आणि पोलीस त्यांना पकडले. परंतु एवढ्या माणसामध्ये कसं पकडायचं म्हणून ते म्हटले आपण सगळ्या भोवती असं एक कडक करूया आणि कडक केल्यानंतर आपण त्यांना पकडूया. सगळं कडक केलं
आता त्यांना लोकांना वाटलं आता काय नानांचं खरं नाही, सगळ्या बाजूने पोलीस आहेत, 100% आता पकडले जाणार. पण तिथं नानांनी धीर सोडला नाही किंवा आपलं भाषण थांबवलं नाही किंवा लगेच संपवलं पण नाही. उलट जे काही अधिकारी आले होते, त्या अधिकाऱ्यांनी विरुद्ध, इंग्रजांनी विरुद्ध ते अतिशय द्वेषाने बोलत राहिले, संतापाने बोलत राहिले, जेणेकरून लोकांच्या मनामध्ये चीड उत्पन्न होते. आणि तेच करत असताना हळूच एक निरोप एकाला दिला, एकाने दुसऱ्याला दिला. असं करत, 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 करत तो निरोप ह्या कानातून त्या कानात जाता तर सगळ्यांपर्यंत गेला. नेमकं करायचं काय? धीर सोडला नाही. निरोप गेला. नानांना माहिती आहे, की आपले सहकारी तसं करणार आहे मी सांगितल्याप्रमाणे. आणि जेव्हा त्यांचं भाषण संपलं, तेव्हा लोकांनी आधी ठरवल्या मुळे किंवा आधी ठरवले असल्या कारणाने तो निरोप गेल्या असल्या कारणाने, की नानांचं भाषण संपल्या सगळ्यांनी उठायचं आणि एकाच वेळेस पळायला सुरुवात करायची. आणि त्यांनी तसंच केलं. सगळे लोक उठले, सगळे लोक पळायला लागले. त्या गडबडीमध्ये त्या पोलिसांना कळलं पण नाना तिथून कुठून निघून गेले. याला म्हणतात धीर. थांबावं लागतं. मग कधी धीर 5 मिनिटाचा असतो, 10 मिनिटाचा असतो, कधी वर्षाचा असतो, कधी खूप काळ असतो. आणि म्हणून जसं शेतकरी विहीर खोदत असताना त्याला माहित नाहीये, की खाली पाणी किती फुटावर लागणार. हे माहित नाहीये तरी तो काय करतोय? तो कष्ट करतोय. पाणी नाही लागलं, अजून खणतोय. पाणी नाही लागलं, अजून खणतोय. आणि खोदत जेव्हा तो खाली जातो, एक काळ असा येतो, की त्याला पाणी लागल्याशिवाय राहत नाही. तुम्ही ग्रामीण भागातले आहेत बघा. आपल्याकडे जेवढ्या विहिरी असतील, आपल्या गावाच्या आसपास जर आपण विहिरी मोजल्या, काय असेल 20, 25, 30 असतील. तर एक सुद्धा विहीर अशी नसते, की जिला पाणी नाही. प्रत्येकाला थोडं अधिक पाणी आहे. एखाद्या विहिरीला पाणी नसेल, तर समजा की तिचं जे काम आहे ते अपूर्ण आहे, अधुरं आहे. म्हणजे त्याचे जे कष्ट आहेत, ते कष्ट कमी पडले आहेत. त्याने अजून थोडंसं खाली खोदायला पाहिजे होतं, म्हणजे त्याला पाणी मिळणार. म्हणजे त्याला त्याचा काय कमी पडला, तर त्याचा धीर कमी पडला, त्याची जिद्द कमी पडली, त्याची चिकाटी कमी पडली. आणि म्हणून आपण ती केली पाहिजे. म्हणून तिसऱ्या ओळीमध्ये म्हटलंय बघा, धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी. बघा, आता ही चौथीची ओळ आहे बघा. खोटी नसतात नाणी. नाणी म्हणजे पैसा. आता इथं पैसा असा नाही अर्थ घ्यायचा. इथं नाणी याचा अर्थ आहे माणसं असा अर्थ घ्यायचा. की समाजामध्ये हे सगळं करत असताना आपल्याला सगळेच माणसं भले भेटणार नाही. तर हा माणूस आहे आणि तो प्रत्येक माणूस भिन्न आहे. प्रत्येक माणसाची जगण्याची शैली वेगळी आहे. काहींना फसवण्यात आनंद वाटतो, काहींना खोटं बोलण्यात आनंद वाटतो. वेगवेगळा आहे. तो पण वेगळा विषय आहे. कवितेच्या अनुषंगाने जर आपण बोललो, तर खोटी नसतात नाणी म्हणजे सगळेच माणसं ही खोटी नसतात. त्यामध्ये भले माणसंही असतात. आणि भले माणसं आहे म्हणून जग चाललंय. चांगले माणसं आहे म्हणून जग चाललंय. चांगल्यांची संख्या जरी कमी असली, असं म्हणतात बघा, की सत्याच्या मार्गाने जर आपण गेलो तर गर्दी कमी असते. सत्याच्या मार्गावरती गर्दी नेहमीच माणसांची कमी असते. पण हेच माणसं तुमच्या मदतीला धावून येत असतात. आणि म्हणून खोटी नसतात नाणी म्हणजे जरी काही माणसं आपल्याला अशी खोटी भेटली, काही भेटतील, परंतु अनेक लोक चांगली भेटतील. याची मदत आपण घ्यायची आहे. याची मदत घेऊन आपल्या यशापर्यंत जायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक उदाहरण या ठिकाणी मी सांगेल किंवा मुलांना अजून एक उदाहरण देईल बघा. एक पुस्तक तुम्ही वाचा. रवींद्र गुजरांचं एक पुस्तक आहे. रवींद्र गुजर नाव लक्षात ठेवा. रूपांतरित पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे 70 दिवस. जिद्द आणि चिकाटी काय असते याकरता मॅडमनी वाचलेलं आहे. मुलांनी सुद्धा वाचलं पाहिजे. 70 दिवस एका विमानाचा जो अपघात झाला, ते बर्फामध्ये विमान पडलं. 70 दिवस ते माणसं जगापासून दूर होते. जगाने डिक्लेअर केलं होतं, की यातला एकही माणूस जिवंत राहिला नाही. तर त्या दरीमध्ये बर्फाळ प्रदेशात पडलेले हे विमान, त्यातले काही माणसं 70 दिवसानंतर जेव्हा बर्फ वितळला, तेव्हा ते डोंगर चढून वर आले आणि लोकांना कळत जिवंत. तर त्या 70 दिवसात त्यांनी काय केलं? प्रत्येक क्षण हा मृत्यूचा होता. त्या 70 दिवसामध्ये निम्मे त्यांचे सहकारी मरून पडले होते, ज्यांची प्रतिकार शक्ती कमी होती वगैरे, वगैरे, वगैरे. हे जगले, ते जिद्दीवर जगले. कष्टावरती जगले, प्रयत्नावरती जगले. आणि म्हणून अशी पुस्तक सुद्धा आपण वाचले पाहिजेत, की जेणेकरून त्या पुस्तकामधून सुद्धा आपल्याला नक्कीच बोध होतो. पुढचं कडवं आहे बघा. मला वाटतं या 4 ओळीमध्ये कुठलाही शब्द अवघड नाही, की तुम्हाला कळला नाही असा. खोद आणखीन थोडेसे, खाली असतेच पाणी, धीर सोडू नको सारी, खोटी नसतात नाणी. आणि पुढची जे कडवं आहे बघा. घट्ट मिटू नये ओट, गाणे असतच ग मनी, अर्थ जन्माचे असते रित्या गळणाऱ्या पाणी. घट्ट मिटू नये ओट. आता घट्ट ओठ मिटू नये म्हणजे जसं आपण म्हणतो बघा, की त्याचे ओठ शिवले का? असं एक ग्रामीण भागात आहे. ओठ शिवले का? बोलत नाही. शिवले का याचा अर्थ काय आहे, की तो बोलत नाही. म्हणजे बोलत नाही म्हणजे काय? त्याच्या मनात जे आहे तो व्यक्त करत नाही. मग कधी-कधी काय होतं बघा, की आपल्या यशाकडे जात असताना कधी-कधी अपयश येतं.
मग अपयश आल्यानंतर ते अपयश आपण काय केलं पाहिजे, दुःख हे दाबून न ठेवता दुःख आपण बोलून दाखवलं पाहिजे. दुःख हलकं कधी होतं बघा, की व्यक्त केल्याने हलकं होतं. काही चित्रपटामध्ये जुन्या चित्रपटामध्ये काही अशा गोष्टी दाखवतात बघा, की एखाद्या नायिकेचा पती वारतो आणि त्या नायिकेला इतका शॉक बसतो, कधी रडत नाही. ती शांत असते किंवा फक्त एक शून्यात पाहत असते आणि म्हणून तिथे प्रसंग असा निर्माण केला जातो, की कोणीतरी दुसरी स्त्री येते आणि तिचं कपाळाचं कुंकू पुसते. तिच्या बांगड्या ज्या आहेत, ते बांगड्या फोडून टाकते आणि मग तिचा कंठ फुटतो आणि मग ती मोठ्याने रडायला लागते. म्हणजे अशा क्षणी मनातलं दुःख जे आहे, ते दुःख तुमची व्यक्त झालं पाहिजे. ते जर व्यक्त झालं नाही, तर माणूस वेडा होईल. आणि म्हणून जर अपयश आलं, तर त्यांनी खचून न जाता ते अपयश जे आहे, ते आपण शब्दात व्यक्त केलं पाहिजे. मग आपल्या आईजवळ, मग वडिलांजवळ, कुणाजवळ, कुणाजवळ. याने होतं काय, की तुम्हाला धीर मिळणार आहे. तुम्हाला तुमचं दुःख हलकं होणार आहे, तुम्हाला धीर मिळणार आहे. जर तुम्ही कुठंच बोलला नाही, काहीच बोलला नाही, तुमच्याच मनात ठेवलं, तर तुमच्या मनामध्ये सतत त्या दुःखाचा विचार येईल. त्या अपयशाचा विचार येईल. ते तुम्ही सोडणार नाही. माणसाच्या मनातून दुःख व्यक्त झाल्यानंतर ते दुःख निघून जातं. म्हणजे तसं जर मनात ठेवलं, तर तसंच राहतं आणि तसं राहिलं, तर त्याचा परिणाम तुमच्या अभ्यासावर होणार. आणि म्हणून आता कधी-कधी आता तुम्ही आहात, कधी-कधी तुमच्या मित्राबरोबर तुमचं भांडण होतं. मुली-मुलींचं कधी-कधी वाद होतो. मुली-मुली कधी-कधी बोलत नाहीत. एका बेंचवर बसतात पण बोलत नाही. शेजारी बसतात पण डबा एकमेकांशी शेअर करत नाही. मुलांच्या बाबतीत कमी होतं, पण मुलींच्या बाबतीत बऱ्याच वेळा ह्या गोष्टी होतात. मग हे तुमचे वाद हे क्षणिक वाद असतात. ते आपण त्याच दिवशी जर विसरले, कल्पना करा, की तुमचा काहीतरी वाद झाला आणि तुम्ही दिवसभर त्या वादाचाच विचार डोक्यामध्ये ठेवला. घरी गेले, घरी आईला, वडिलांना काही सांगितलं नाही. तर तुमच्या मनात रात्री अभ्यासाला बसल्यानंतर सुद्धा काय होणार आहे? तुमच्या मनात तोच विचार येणार आहे, की ही मला अशी म्हणाली, तशीच म्हणाली. याने हे केलं, त्याने तेच केलं. कारण मनात तेच राहिलं. तुम्ही ते व्यक्तच केलं नाही. याउलट आपला एखादा असा मित्र असावा, आपली अशी एखादी मैत्रीण असावी, की तिच्याजवळ आपल्या मनातलं दुःख आपण व्यक्त केलं पाहिजे. ते व्यक्त केल्यानंतर त्या दुःखावर फुंकर घालण्याचं काम समोरची व्यक्ती करत असते. आणि असं केलं, की तुमचं ते दुःख हलकं होतं आणि तुम्ही नवीन काम करायला, तुमचा अभ्यास करायला तुम्ही तयार होतात. आणि म्हणून दुःख हे कधी दाबायचं नसतं. त्याचं वर्णन केलं, "घट्ट मिटू नये ओट, गाणे असतंच ग मनी." आता मनी गाणं म्हणजे काय? मनामध्ये आनंद आहे. मनामध्ये कल्पना आहे. मनामध्ये विचार आहेत, की हे दुःख सारून आपल्याला पुन्हा नवीन उमेदीने जगण्याचं एक बळ आपल्याला मिळत असतं. कारण त्याने जीवन संपत नाही. संकट कितीही मोठं आलं, तर कुणीही कुणासाठी थांबत नाही. आपल्या एक 4-5 वर्षापूर्वी मुलांना माहीत असेल कदाचित किंवा तुम्ही 5वी-6वी ला असाल तेव्हा, आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी जवळ एका खेडच पूर्ण चिखलाखाली दबल्या गेलं होतं. मला नाव आठवण त्या गावाचं आता. पूर्ण म्हणजे माळी 105 माणसं हां, माळीनगाव. माळीन माळीनगाव बरोबर. माळीनगाव जे होतं, त्या माळीन गावावरती एवढं मोठं संकट आलं, की एकाच दिवशी त्या छोट्याशा गावामधले 105 माणसं गेली. काही घराला कुलपं लागले, काही घरामध्ये 1-1, 2-2, 3-3 माणसं गेलेत. पण आज जर आपण त्या गावात गेलो, तर हे दुःख बाजूला सारून ते माणसं पुन्हा जीवन जगायला लागली. ते दुःख धरून बसलेत का? बसायचं नसतं. दुःख हे कोणतंही मोठं नसतं. वेळ गेला, की ते दुःख आपल्याला कमी वाटत असतं. असं म्हणतात बघा, की काळ हा दुःखावर प्रभावी मलम आहे. तुमचं आणि मित्राचं भांडण झालं, त्याचा राग तुम्हाला आला. आज जेवढ्या तीव्रतेने आला, तेवढा उद्या येत नाही. परवा येत नाही. तो कमी, 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 कमी होत जातो. म्हणजे आणि नंतर तुम्ही त्याचा मित्र बनता. आणि म्हणून हे दुःख जे आहे, हे दुःख मनामध्ये कधी ठेवायचं नाही आणि आतून ज्या कल्पना आहे, नवीन कल्पना ज्या आहेत, त्या कल्पना पुढे घ्यायच्या आणि आपण आपलं काम करायचं. अर्थ जन्माचे असते रित्या गळणारे पाणी. आता दुसरं एक उदाहरण दिलं बघा, की आपण जर झाडाची पानं पाहिलीत बघा, तर हे पानं एका विशिष्ट काळामध्ये गळून पडतात. ती पिवळी पडतात आणि गळून पडतात. आपल्या घरापुढे जर बदामाचं झाड असेल किंवा लिंबाचं झाड असेल किंवा पिंपळाचं झाड असेल, तर एक काळ असा येतो की ती गृहिणी ते अंगण झाडू कंटाळते. एकदा झाडलं की 2 तासांनी तेवढाच कचरा पडलेला आपल्याला दिसतो. का? तर हे सगळे पानं गळून पडतात. ते पानं जरी गळून पडत असली, तर त्या पानांनी त्यांचं काम केलेलं असतं. खूप काही सोसलेलं असतं आणि आता नवीनला संधी ते देत असतात. अगदी त्याचप्रमाणे इथं काय म्हटलंय, की ते पानं पडतात, पण ते पानं पडलेले खूप काही अनुभव त्यांचे असतात. त्यांचं कर्तव्य केले असतं त्यांनी, त्या झाडाला ते मोठं केलं असतं, ते निघून जातात. तशी ही काही माणसं समाजामध्ये असतात.
आपल्या घरामध्ये जी म्हातारी माणसं असतात, ही म्हातारी माणसं आपल्याला खूप काही शिकवतात, खूप काही देऊन जातात. मी ते नेहमी म्हणतो, की ज्या घरात आजी आजोबा असतात ते घर भाग्यवान असतं. तो फार मोठा एक खजिना असतो आणि मुलांनी त्या खजिन्याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करून घेतला पाहिजे. त्यांची हेळसांड न करता त्यांच्याकडनं आपण त्यांचे अनुभव जे आहेत ते अनुभव आपण शेअर केले पाहिजेत आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून आपण आपल्या यशापर्यंत गेलो पाहिजे. आणि म्हणून ही गळणारी जी पानं आहेत, ही पानं सुद्धा खूप काही शोषून जात असतात. म्हणजेच काय, हे पराभवाने खचायचं नाही. जसं ते पान जातं आणि नवीन पान येतं, तसं जर संकट आलं, ते संकट निघून गेलं, तर पुन्हा नवीन एक संधी उपलब्ध करून देतं. संधी येते आणि संधी जाते असं म्हटलंय बघा. फक्त ती ओळखता आली पाहिजे. एका चित्रकाराने चित्र काढलं आणि ते एका सुंदर स्त्रीचं चित्र काढलं. अतिशय सुंदर. पण तिचं काय केलं बघा, की तिचे जे केस आहेत, ते केस असे पुढे ओढले सगळे आणि त्या सुंदर स्त्रीचा चेहरा झाकून टाकला आणि तिला दोन्ही बाजूला परीसारखे पंख लावले आणि येणारा प्रत्येक माणूस म्हणायचा, की "अरे सुंदर आहे, म्हणजे अगदी रेखीव चित्र काढलं, पण चेहरा का झाकला? चांगलं चित्र काढलं, पण पंख का लावले?" लोक खूप निरीक्षण करायचे, चित्र काढलं, विचारायचे, "हे कसलं चित्र आहे?" मग तो सांगायचा, "हे संधीचं चित्र आहे." आणि मग तिला पंख का लावले? तिचा चेहरा का झाकला? म्हणजे लोकांना संधी ओळखता येत नाही. कारण तिचा चेहरा झाकलेला असतो. मग तिला पंख का लावले? ती एका ठिकाणी खूप काळ थांबत नाही. ती लगेच उडून जाते. म्हणून तिला पंख आहे. तर ही संधी जी आहे, ही संधी आपल्याला ओळखता आली पाहिजे. आणि आता तुम्हाला बनण्याची एक संधी लक्षात घ्या. आता मॅडमने मीच ठरवलं डॉक्टर बनायचं किंवा इंजिनियर बनायचं. आम्हाला ते शक्य आहे का? नाही शक्य. तुम्हाला ती संधी आहे ना. तुम्ही आज ठरवू शकता मला काय बनायचंय. मला UPSC करायचंय, की मला MPSC करायचंय, की मला कलेक्टर व्हायचंय, की मला तहसीलदार व्हायचंय, की जे काही करायचंय ते तुम्हाला ठरवायची आत्ता काय आहे? आत्ता एक संधी आहे आणि ती संधी ठरवल्यानंतर केल्याशिवाय पक्की केल्यानंतर जे बनायचं ते पक्क केल्यानंतर त्या टप्प्यात जर अपयश आलं तर अपयशाला खचून जायचं नाही. आपल्याला एक पाठ आहे, मला वाटतं मॅडम झाला नसेल कदाचित तो अरुणिमाचा, नाही का? अजून व्हायचं का? झालंय झालाय तो. अरुणिमा बघा एक मग तिने आपल्या पराभवाने खचून न जाता तिने सुद्धा एक जिद्दीने काय एक मिसाल निर्माण केली संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये. एक चांगलं उदाहरण आपल्या समोर आहे. खूप आहेत. म्हणजे आता ते हिरकणीचं उदाहरण, तिला गडावर उतरता आलं, सगळे दार बंद झालेत. मग ती अशी घाबरली नाही. तिने संधी शोधली, कसं जाता येईल आणि ती कशी उतरली सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. महाराजांच्या सत्कार केला माहिती आहे आणि महाराजांना सुद्धा त्यातून एक कळलं, की अरे इथून एक स्त्री जाऊ शकते शत्रू, आणि म्हणून महाराजांनी तिथे एक बुरुज बांधला आणि आजही त्या बुरुजाला हिरकणीचं नाव दिलं. म्हणजे कदाचित जर त्या काळामध्ये तिला अडवलं जाऊ दिलं असतं तर कदाचित तो बुरुज बांधलाही नसता महाराजांनी, कारण कळलं पण नसतं इथून माणूस जाऊ शकतो. पण तिला अडवल्यानंतर तिने दुसरी कोणती संधी आहे ती रडत बसली नाही, परत महाराजांकडे गेली नाही, की आता काय करता येईल म्हणजे उतरता येईल खाली. ते त्या कपारीने ती खाली उतरली, ती संधी शोधली. आपले शास्त्रज्ञ बघा, आता मध्ये आम्ही श्रीहरिकोट्टाला 80 मुलं घेऊन गेलो मॅडम, बाय प्लेन घेऊन गेलो होतो आणि त्यांना ते लॉकडाऊनच्या अगोदर त्यांना आम्ही दरवर्षी दोन ट्रिप आम्ही मुलांच्या नेत असतो, की ज्यांना आम्ही श्रीहरिकोट्टा किंवा इकडं आपल्या याच्या जवळ तिरुअनंतपुर जवळ त्या 2 ठिकाणी आम्ही त्यांना हे दाखवतो, उड्डाण दाखवतो, उपग्रहाचं उड्डाण दाखवतो. मग तिथं आम्ही जायच्या अगोदर एकदा ते फेल झालं. आपण सगळ्या जगाने पाहिलं. अगदी त्या सीवनच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं, त्यांच्याही पाणी आलं डोळ्यामध्ये. एक शास्त्र इथे एक दिसले आपल्याला, पण ते काम करणारी टीम काय थोडी आहे का? फार मोठी टीम आहे. शास्त्रज्ञाची टीम फार मोठी आहे. मग अपयश हे आपल्यालाच येतं असं नाही, मोठ्या मोठ्या लोकांना येतं. पण ते खचले नाही. माननीय पंतप्रधानांनी त्यांना धीर दिला आणि मग पुन्हा त्यांनी नवीन जोमाने केलं. जेव्हा ते दुसरं झालं तेव्हा आम्ही तिथे उपस्थित होतो. मग त्यांचा आनंद फार वेगळा आहे. फार वेगळा आहे. कधीतरी खरंच मुलांनी गेलं पाहिजे, आपल्या पालकांसमोर गेलं पाहिजे किंवा शक्य झालं तुम्ही त्यांना घेऊन जा. एक बघण्याचा एक मुलांचा दृष्टिकोन जो आहे तो फार व्यापक त्याच्यातून बनतो. आपली जी जिद्द आहे ती पूर्ण करण्याकरता, काहीतरी वेगळं निर्माण करण्याकरता मुलांना त्या एक संधी त्या निमित्ताने मिळते. तर अपयशाने खचून न जाता आपण काय करायचं, संधी शोधायच्या असा अर्थ आपण त्या ठिकाणी घ्यायचा. आता पुढच्या कडब्याकडे आपण वळू. मूठ मिटून कशाला म्हणायची भरलेली, उघडून ओंजळीत घ्यावी मनातील तळ. आता कधी कधी बघा की आपल्या क्षमता कमी पडतात. म्हणजे बनायचं डॉक्टर, पण तितकी बुद्धिमत्ता देवाने नाही दिली आपल्याला. खूप प्रयत्न केले,
बनायचं इंजिनियर नाही तितकं जमलं, बनायचं PSI खूप परीक्षा दिल्या नाही जमलं. म्हणून आपण काय करायचं, आपली क्षमता ओळखायची. ठीक आहे मला जमत नाही, उंची कमी आहे, नाही मी PSI नाही बनू शकत, पण मी दुसरा काहीतरी बनू शकतो. म्हणून क्षमता ओळखायच्या, वास्तव स्वीकारायचं. वास्तव स्वीकारणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे की आपल्या क्षमता आपण ओळखायच्या, वास्तव स्वीकारायचं आणि जे आपल्याला करणं शक्य आहे ते करायचं आणि जे करायचं त्याच्यात टॉपचं बनायचं. बघा आपण काय म्हटलं बघा, उघडून ओंजळी तर घ्यावी मनातील ओळखून तरी, म्हणजे आपल्या क्षमता आपण ओळखायच्या, क्षमता एकवटायचं. एक उदाहरण सांगेल बघा, आता 2-3 दिवस पाऊस होता, आता ऊन पडलं बघा, आमच्याकडे पडले तुमच्याकडे पडलेलं असेलच मला असं वाटतं. आपण जर आता उन्हात गेलो तर आपल्याला अजिबात ऊन लागणार नाही, आपण किती वेळ उन्हात बसू आपण. पण तुम्ही यात्रेतून असं एक भिंग आणता बघा, छोटासा भिंग असतो, तो भिंग जर आपण असा पकडला आणि तो प्रकाश जर आपल्याला, तो एक बिंदू येतो बघा, तो बिंदू जर बसतो, आता ती काही जादू आहे का बरं? ती जादू नाहीये. त्यांनी काय केलंय तर त्या संपूर्ण भिंगावर पडलेला जो प्रकाश आहे तो असा दूर पडलेला होता एवढा, तो एक बिंदू मिळाला. म्हणजे सगळ्या प्रकाशातली उष्णता जी आहे ती काय केली, एका ठिकाणी आणली आणि म्हणून आपल्याला चटका बसला. हीच गोष्ट आपल्या क्षमतांच्या बाबतीत करायची. आपण काय करायचं, क्षमता एकत्रित करायच्या आपल्या आणि आपला विकास करायचा. आपल्या क्षमता विखरू द्यायच्या नाही. मी उदाहरण सांगत होतो की आपण सूर्यप्रकाशामध्ये भिंग जर पकडला असा तर त्याचा एक बिंदू आपल्याला मिळतो, तो बिंदू आपण हातावर धरला तर आपल्याला चटका बसतो. तसं जर उन्हात बसलो तिथे चटका बसतो. तिथं विज्ञान काय करतंय की ती विखुरलेली उष्णता जी आहे ती एकत्रित आणते, एका ठिकाणी आणतं आणि म्हणून आपल्याला चटका बसतो. तशा आपल्या मनातल्या ज्या क्षमता आहे, आपल्या शरीरातल्या मनातल्या ज्या क्षमता आहे, ह्या जर अशा विखुरल्या तर आपण आपल्या यशापर्यंत जात नाही, आपल्या ध्येयापर्यंत जात नाही. एक उदाहरण सांगतो, 2 मुली आहेत, त्यांचं भांडण झालं आणि मग अभ्यास करताना तिच्या मनात सतत विचार काय येणार आहे, तो विचार येणार आहे. कारण का, तिचं हे विखुरले गेलं ना, मन वेगवेगळ्या बाजूला गेलं. पुस्तक वाचायला लागलं तिकडे ती माहिती दाखवणार. म्हणजे क्षमता ज्या आमच्यातल्या आहेत ते एकवटण्याकरता जे काही लागतं वातावरण ते तिच्या मनात झालं नाही, ते विखुरले गेलं. अशा विखरू द्यायच्या नाही तर त्या काय करायच्या, एकत्रित करायच्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण सांगतो की ते अभ्यासाला बसले असताना एक दिवस त्यांच्या पुढे साप पडला, वरतून असं साप पडला आणि उभा राहिला. एका स्त्रीने ते पाहिलं, तिने आवाज दिला, अरे बाबासाहेब म्हणजे बघ ते भीमराव तुझ्या समोर साप पडलाय, तू अजून बसलाय. तेव्हा त्यांचं लक्ष पुढे गेलं आणि त्यांनी पाहिलं, अरे इथं साप पडला. म्हणजे समोर साप पडला तरी यांचं लक्ष त्या पुस्तकातून बाजूला झालं नाही. किती क्षमतांचं एकत्रीकरण त्यांनी केलं. त्याचा चष्मा जर आपण पाहिला तर प्रचंड जाड आहे, तो उगाच जाड नाही, त्यांचं वाचन तेवढं होतं. त्यांनी वेळ म्हणजे सांगायचं मला काय की एकत्र आपण झालं पाहिजे. क्षमता जी आहे ते क्षमता आपण एक केल्या पाहिजे आणि वापरायची की परिपूर्ण वापरायची. आता 10वीचे मुलं आहेत, विज्ञान शिकतायत, सगळ्यांना माहिती की पाणी जे उकळतंय ना ते 100 डिग्रीला उकळतं, सगळ्यांना माहिती सेल्सिअसला उकळतं, डिग्री सेल्सिअसला. आपण जर आता असं केलं की 90 डिग्री पर्यंत तापवलं आणि थांबलो आणि पुन्हा अर्धा तास 90 पर्यंत तापवलं थांबलो, आपण 2 वेळेस उष्णता दिली, 180 झाली पण तरी पाणी उकळलं नाही. कारण काय, जेव्हा 90ला आम्ही दिलं, 90 पर्यंत आम्ही गेलो तेव्हा अजून उष्णता द्यायला पाहिजे होती, 100 पर्यंत जायला पाहिजे तेव्हा पाणी उकळेल. थांबून उपयोग नाही. तसं आम्ही कधी कधी काय करतो, आमची क्षमता वापरतो पण 95 पर्यंत वापरतो, 98 पर्यंत वापरतो आणि यश मिळत नाही. ते यश मिळवण्याकरता आम्हाला 100% योगदान द्यावे लागेल तर ते मिळणार. आणि आपल्या क्षमता ओळखायच्या आणि ते 100% योगदान द्यायचंय. मी तुम्हाला उदाहरण सांगतो, घराचं उदाहरण सांगत होतो की समजा नाही बनता आलं काय, जे काही बनायचं ना त्याच्यात तुम्ही टॉपचे बना. आपल्या शहरामध्ये टेलर खूप असतात, पण कपडे टाकताना आपण कोणते टेलर टाकत नाही. आपण काय विचार करतो, 2 पैसे पण चांगल्याच माणसाकडे टाकायचे. मग त्याचे रेट जो असतो तो रेट इतर टेलरपेक्षा जास्त असतो. मग का असतो बरं जास्त, तो एक कपडे शिवतो, हा एक कपडे शिवतो, थोडाफार फरक असतो का, कारण तो त्याच्यातला टॉपचा असतो. घराला रंग देताना कोणताही कारागीर आपण आणत नाही, आपण 2 पैसे चालून पण चांगलंच कारागीर आणायचं.
फरशीवर राजस्थानात चालायचं, चांगले वस्तू पैसे लागले तरी पण, म्हणजे काम कोणतं असेल ना त्याच्यात जर आम्ही टॉपशी बनलो तर आमचं यश हे निश्चित आहे. मग काही पण म्हणा, अगदी तुम्हाला जे म्हणायचे ते काहीही म्हणा, पण त्याच्यातलं काय करा, टॉपचं म्हणा. सत नंबर म्हणायचं तर सगळे नाव पहिल्या टॉप मध्ये शहरामध्ये आपण राहू. म्हणजे क्षमता कोणती आहे ती आपल्याला ओळखायची आणि आपण काय करायचंय, आपण आपल्या यशापर्यंत जायचंय. आता जेव्हा यशापर्यंत जायचंय तेव्हा बऱ्याच वेळा अपयश येतं, लक्षात घ्या. अपयश येतं, म्हणून त्यांनी पुन्हा मी सांगतोय, खचवून जायचं नाही, खचवून जायचं नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा 10वी सुटल्यानंतर काही मुलं परीक्षेत अपयश आलं आणि म्हणून ते काय करतात, आत्महत्याचा मार्ग स्वीकारतात. आपण काय केलं पाहिजे, आपण त्या अपयशावर मात करून आपलं जीवन जगलं पाहिजे. एक उदाहरण मुद्दाम सांगतो बघा, की एखादा विद्यार्थी असतो आणि त्याला त्याचं यश मिळालं की घरातले रागवतात. एक विद्यार्थी होता आणि त्याच्या घरातले सगळे रागवले. निकाल लागला, त्याला सांगितलं जर चांगल्या मार्काने पास झाला तरच मला तोंड दाखवायचं, नाही तर तिकडे तोंड काळा करायचं. वडील म्हणाले. भाऊ म्हणाला बघतो त्याच्याकडे कसे कमी मार्क पडते. खूप त्यांनी मजा केली, असा वाजवतो असा वाजवतो, तू येच फक्त, कमी मार्क पडले तर नापास झाला तर येऊच नको घरी. दम दिला, सगळ्यांनी दम दिला. चुलत्याने दम दिला, वडिलांनी दम दिला, भावाने दम दिला. आणि जाताना त्यांनी ऐकलं पाहिजे, त्याच्या जवळ गेली, हळू त्याला आवाज होती, काही झालं तुझी घरी बघू आपण. तो जेव्हा त्याचा निकाल लागला, त्याला अपयश आलं, त्याच्या तो दुर्दैवी गेला आणि मेलेलं बरं. पुन्हा त्याला आठवला भाऊ, तो खूप बोलेन, आता मेलेलं बरं. आणि तो सुसाईड करण्याच्या मार्गापर्यंत गेला. आणि मग त्याला आठवायचं वाक्य की काही झालं ते तू घरी ये बाबा, आपण बघू. आणि केवळ त्या आईने दिलेल्या प्रेमळ 2 शब्दामुळे त्या अपयशावरती मात करण्याकरता तो घरी येतो. पुढे काय झालं ती गोष्ट नंतरची, पण तो एक शब्द बघा किती काही निघून जातो माणसाला. आणि म्हणून कोणतंही अपयश आलं, कितीही मोठं आलं, तर घाबरायचं नसतं. एक विचार सकाळी मला छान वाचायला मिळालं बघा, मॅडमला मी टाकला, की असा कोणताच माणूस नाही की त्याला समस्या नाहीये, आणि अशी कोणतीच समस्या नाही की तिला उपाय नाहीये. लॉकडाऊन बघा, करोना आला, किती मोठी समस्या जगाला होती. प्रत्येकाला वाटत होतं आपण जगतो की जातो, काही खरं नाही आपलं, प्रत्येकाला वाटत होतं. जर आलं तर कोंबड्यासारखं, ब्लड फ्लू सारखं आपलं गावची गाव संपेल, ही प्रत्येकाच्या मनात भीती होती बघा. किती मोठं संकट होतं आपल्यावर, जगावर संकट होतं. पण आज त्याच्यावरती मात करून गेले आपले बरेचसे गेले, लाखो लोक आपले गेले, पण आपण त्याच्यात मात करून आपण आहोत आणि आपल्या लोकांनी लस पण आणलेली आहे. काही काळात ते आपल्यापर्यंत येईल आणि त्या संकटावरती आपण मात केली. पण याला काळ द्यावा लागला नाही का, याला धीर द्यावा लागला, याला जिद्द, म्हणजे त्या पाठीमागं त्या शास्त्रज्ञाची फार मोठी जिद्द आहे. तुमच्या आमचा सगळ्यांचा संयम आहे की 8-10 महिने आपण घरामध्ये बसून राहिलो, हा एक संयम आहे. हे लॉकडाऊन सुद्धा आपल्याला खूप काही शिकवून जात. आणि म्हणून या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे, की आपल्याला अपयश आहे ते स्वीकारलं पाहिजे, आपल्या क्षमता आपण ओळखल्या पाहिजे आणि आपल्या क्षमता ओळखून आपण आपला विकास केला पाहिजे. आणि शेवटच्या 4 ओळखी येतोय मला परत आता शाळेवरती जायचंय. झरा लागेलच ते खोद आणखी थोडेसे. आता झरा म्हणजे काय, झरा म्हणजे यश, म्हणजे पाणी नाही का. तर पाणी लागणार आहे, अजून त्यासाठी काय करायचं आपल्याला, अजून थोडं अजून थोडं अजून थोडं अजून थोडं आपल्याला खोदायचं आहे. ते खोदत असताना आपल्याला पुढे काय मिळणार आहे, यश हे नक्कीच मिळणार आहे. उमेदीने जगायला बळ लागते थोडेसे. आता बळ म्हणजे प्रेरणा, आणि ही प्रेरणा देणारा कोण असतो, तर प्रेरणा देणारा निसर्ग असतो, समाज असतो, आपले मित्र असतात, आपली आई असते, आपलं मन सुद्धा असतं बघा. आपलंच मन आपल्याला प्रेरणा देतं, आपलंच मन आपल्याला सांगतं नाही आता चालायचंय, नाही आता आपल्याला जायचंय, आपल्या यशापर्यंत आपल्याला जायचंय. ही प्रेरणा ही आतून सुद्धा मिळते. छत्रपतींचं उदाहरण बघा, आतून प्रेरणा. आग्र्याला जेव्हा महाराज आटून पडले, तो प्रसंग फक्त आठवत होतो की 3 टप्प्यात पहारा होता. फौलाद खानचा पहारा, पठाणांचा पहारा, राजपुतांचा पहारा. मी आग्र्याला 5-6 वेळा जाऊन आलो. 5-6 वेळा माझ्या शाळेचे सहल आम्ही तिथे नेले.
ती जागा आम्ही पाहिली. तिथला तो गाईड सांगतो की ते सगळे किल्ले भक्कम आहे तिकडले बघा, सगळे भक्कम आहे. मला एका विद्यार्थ्यांनी विचारलं की सर आपण राजस्थान पाहिलं, आपण इकडं फतेपूर सिक्री पाहिलं, किती चांगले किल्ले आहे ना, आपले सगळे किल्ले पडले, एकही किल्ला आपला जड नाही, असं का? म्हटलं चांगला प्रश्न विचारला, तुझ्या मनात हे आलं हे खूप काही झालं म्हटलं. तर हे जे बळ आहे ते बळ महाराजांना त्या किल्ल्यातून बाहेर पडण्याकरता मिळालं, आतून मिळालं आणि त्यांनी त्या किल्ल्यातून ते सुखरूप बाहेर पडले. अशी महाराजांची खूप उदाहरणं आपल्याला सांगता येतील. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या मनामध्ये असणाऱ्या प्रेरणा सगळ्या ओळखायच्या आणि आपल्या यशापर्यंत जायचा, असा एक सुंदर असा संदेश आपल्याला या कवितेने मिळतो. तर ही कविता जी आहे हे यमक सुद्धा वृत्त या ठिकाणी आहे. साधी सोपी अशी भाषाशैली आहे, नाद अनुकूलता आहे, त्याच्यामुळे गेयतातील आहे. मला चांगलं गाता येत नाही म्हणून मी गाऊन दाखवत नाही, मॅडम तुमच्या वर्गामध्ये तुम्हाला गाऊन दाखवतील. ओघवती भाषा आहे, सोपी अशी भाषा आहे, नाद आहे आणि या सगळ्यामुळे ही जी कविता आहे ही कविता आपल्याला गेय वाटते, समजायलाही सोपी आहे, सोप्याकडून अवघडाकडे अशी ही कविता आहे, सोपी कविता आहे. अशा प्रकारे ह्या संपूर्ण कवितेमधून आपल्याला जीवन जगण्याकरता ज्या प्रेरणा आवश्यक असतात त्या सगळ्या प्रेरणा आपल्याला मिळतात. पराभव झाल्यानंतर खचून जायचं नाही, हा एक संदेश आपल्याला मिळतो. अशा प्रकारे ही सुंदर अशी कविता माझ्या परीने त्याचा अर्थ सांगण्याचा मी प्रयत्न केला. आपल्याला काही उणं वाटलं असेल तर मॅडम कडनं आपण नंतर ते समजून घ्या. काही शंका असतील तर तुम्ही मला विचारा. आणि मॅडमनी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी मॅडमचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. त्या मुलानं तुम्हाला जो कुठला प्रश्न केला ना तो नेमका ऐकू आला नाही आम्हाला, तो पुन्हा एकदा रिपीट केला तर बरं होईल. हा 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 ते काय झालं, आम्ही आग्र्याला गेलो तर ते सगळे किल्ले आजही जर पाहिलं आपण आग्र्याचा किल्ला तर भक्कम आहे, म्हणजे तसा पूर्वी तसाच किल्ला आहे, सगळं व्यवस्थित आहे. आम्ही काही राजस्थानचे किल्ले दाखवले ते सगळे चांगले. आणि त्या मुलाने असा प्रश्न विचारला की राजस्थानचे किल्ले, आग्र्याचे किल्ले सगळे शाबूत आहेत, व्यवस्थित आहेत, पण महाराष्ट्रातले जर किल्ले आपण पाहिलं, अगदी शिवनेरीवरती आपण गेलो किंवा रायगडावरती गेलो किंवा बाकीचे किल्ले पाहिले ते सगळे उद्ध्वस्त झालेले आहेत, त्याचं पूर्वीच वैभव नाहीये. मग असं का, असा प्रश्न त्याला पडला. आणि मग मी त्याला सांगितलं की आपले जे किल्ले होते, किल्लेदार होते, हे लढले, हे माघारी आले नाही. तिथं राजस्थानमध्ये किंवा इकडे काय झालं की हे समोरच्या शत्रूला बरोबर तह केला, त्यांनी समझोता केला, काही पैसे देऊ केले त्या काळामध्ये, ते होऊन देऊ केले त्या काळामध्ये आणि किल्ले शाबूत ठेवले. आपल्या लोकांनी ते मानलं नाही आणि त्यामुळे आपले किल्लेदार असतील, आपले राजे असतील, त्यांचं आणि शत्रू बरोबर युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये त्या समोरच्या शत्रू साहेबांनी आपले किल्ले जे आहेत ते उद्ध्वस्त केले. हे एक कारण त्याला आहे. दुसरं कारण 1818 साली जेव्हा आपलं संपूर्ण पेशवाई संपली आणि इंग्रज आले, तर 1818 नंतर पुढच्या 100 वर्षाच्या कालखंडामध्ये त्या किल्ल्यावरती कुणी गेलंच नाही. 5-50 वर्ष जायला बंदी होती, कुणी गेलंच नाही आणि त्याच्यामुळे 100 वर्षामध्ये त्याची वाताहत झाली आणि आपले जे किल्ले आहेत ते किल्ले पडले. हे त्याला कारण आहे. त्यातलं मेन कारण असं की आपले सरदार जे होते हे हारले, पण विकले गेले नाही किंवा त्यांनी तह केला नाही किंवा तडजोड केली नाही आणि म्हणून आपले जे किल्ले आहेत ते किल्ले उद्ध्वस्त झालेले आपले दिसतात. त्यांचे किल्ले राहिले याचं कारण असं की त्यांनी युद्ध करण्यापेक्षा तह करण्यावर त्यांचा जास्त भर होता. हे त्याचं कारण असं होतं. धन्यवाद. सरांचं गड किल्ल्यांचा सुद्धा किती अभ्यास आहे. म्हणजे एक मराठीचा शिक्षक जरी असला तर मगाशी ते सायन्स कडे वळले. त्या सूर्याच्या ह्याचं उदाहरण दिलं, भिंग, त्यातनं येणारा जे विखुरलेले जी किरणे एकत्र येतात आणि त्यामुळे आपल्या हाताला चटका बसतो. आणि अगदी भूगोल सुद्धा त्याने सांगितला. सगळ्या विषयांना त्यांनी स्पर्श करत करत खूप सुंदर उदाहरणं आपल्याच भावविश्वातली. आणि खरं सर जरी खोद आणखी थोडेसे या कवितेबद्दल जरी व्यक्त जरी झाला असला तर मला आपलं व्याख्यान ऐकत असताना असं वाटलं की 10वीचा निरोप समारंभ आपण आयोजित केला आहे आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारं असं खरंच सुंदर मार्गदर्शन आम्हाला लाभलं. नक्कीच आमचे विद्यार्थी हे लक्षात ठेवतील आणि इथून पुढे जो काही काळ राहिलेला आहे, जे 2 महिन्याचा असेल, 3 महिन्याचा असेल, कारण आपल्याला नेमकी परीक्षा केव्हा होणार आहे हे माहिती नाही, पण नक्कीच सर आमचे विद्यार्थी तुमच्या विचारांची प्रेरणा घेऊन नक्कीच प्रयत्न करतील आणि त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी होतील अशी विद्यार्थ्यांच्या वतीने मी तुम्हाला नक्कीच खात्री देते. विद्यार्थी मित्रांनो, सार्थक पाटील बोल.
सर, आज तुम्ही आम्हाला ऑनलाईन स्वरूपात भेटलात. तसेच आमच्या भविष्याला अनुसरून तुम्ही विविध मार्गदर्शनही केले. आता सुरू असलेल्या वेळेचे महत्व सांगितले. शालेय जीवनातील बारीक सारीक गोष्टी त्यांना कसे सामोरे जावे याबद्दलही सांगितले. उज्ज्वल भविष्याची प्रेरणा दिली. तसेच 10वी नंतर आम्हाला कोणकोणत्या क्षेत्रात कोणकोणत्या संधी आहेत याबद्दल अधिक मार्गदर्शन केले. याचा नक्कीच आम्ही फायदा करून घेऊ. ऐतिहासिक माहिती तुम्ही आम्हाला खूप दिली, तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आज आडमुठे मॅडमांमुळे आम्हाला तुमच्याशी संवाद साधायला मिळाला, तर त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. मुकुंद मरगडे. मुकुंद मरगडे, आवाज येतो? हो मॅडम. हा, बोल. आज सर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने आम्हाला खूप मार्गदर्शन केलं. त्यांचं मार्गदर्शन नक्कीच आम्हाला परीक्षेसाठी महत्वाचं ठरेल. त्यांनी वेळात वेळ काढून आम्हाला मार्गदर्शन केलं, याबद्दल त्यांचे आभार. आणि धन्यवाद. तन्वी मोरे बोल. तन्वी मोरे, अवधूत माळी, कोणाच्या काही शंका असतील तर त्याही विचारा. हो, विचारा. तर तुम्ही आम्हाला ऑनलाईन भेटला, आमचे उज्ज्वल भविष्य कसे आम्ही साकारावे हे सांगितलं. पुढील भविष्यात 10वी नंतर कोणकोणत्या संधी भेटतात याही तुम्ही आम्हाला सांगितलं. याचा आम्हाला पुढील जीवनात खूपही फायदा होईल. आणि जे आता तुम्ही खुद आणखी थोडेसे या कवितेबद्दल जे उदाहरण स्वरूप मांडलं तेही आम्हाला खूप आवडलं. म्हणून मी तुमचे आभार मानते. आणि आडमुठे मॅडमांनी तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली याबद्दलही त्यांचे खरं सरांच्याकडनं घेण्यासारखं खूप आहे, पण वेळेची मर्यादा आपल्याकडे आहे. आणि जर संधी मिळाली तर सरांच्या राहुरी विद्यापीठाला भेट द्यायला आपण 10वीची टीम पण नक्की जाऊ. हो, खूप छान आहे. आणि मला वाटते सर शेवटचं 1-2 मिनिटं तुम्ही आता आपल्याबद्दल बोलावं आणि मग आपण आभाराकडे जाऊया. कारण अनेक तुम्ही छंद जोपासलेले आहेत, त्याबद्दल थोडस आम्हाला विद्यार्थ्यांना सांगावं आणि मग आपण समारोपाकडे वळूया. छंद म्हणजे गडकोट फिरणं मला आवडतं. पर्यावरण विषयक काम करतो आणि थोडीशी आवड असली तर सवड सापडते. या दृष्टीने सगळे आपण प्रयत्न करतो. तुम्ही सांगलीकडेच मी नेहमी दरवर्षी जुलैमध्ये आपल्या कोल्हापूरला येत असतो. महाराज ज्या वाटेने गेले पन्हाळगड ते विशाळगड गोडखिंडी पर्यंत साधारणतः हे जे अंतर आहे हे आज मी तिला 52-53 किलोमीटर अंतर ते आहे. आणि हे अंतर महाराजांनी त्या काळात 12 तासात पार केलं होतं. तर आमचा जो ग्रुप आहे हिंदवी परिवार म्हणून, तर आम्ही ग्रुप सोबत 500-600 लोक असतो. आणि आदरणीय शेटे सरांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरचे आम्ही ते जात असतो. साधारणतः 2.5 दिवसामध्ये ते सगळं अंतर आम्ही 2 मुक्कामात पार पाडतो. आणि मला सांगायला आनंद वाटेल की माझी मुलगी 10वीला असताना सुद्धा तीही या रूटवर तिच्या 5 मैत्रिणीसह आली होती. त्याच्यानंतर ती आता लॉ करते. मागच्या वर्षी पण ती जाऊन आली. माझा मुलगा आहे तो सुद्धा माझ्याबरोबर असतो. तर हे जे अंतर आहे ते 5 वेळा आम्ही पूर्ण केलं. आतापर्यंत माझे 31 किल्ले चढून झाले जवळजवळ महाराष्ट्रात किंवा काही बाहेरच्या आणि काही महाराष्ट्रामध्ये सुद्धा. आणि एक किल्ला बऱ्याच वेळा झाला असे तर ते आपण गणती केली नाही. तर बऱ्यापैकी हे एक छंद आहे. आणि वृक्षारोपणाचा छंद आहे. शाळेमध्ये जे झाडं आहेत तेच हरितशाळेचं काम माझ्याकडेच असल्या कारणाने तर आमची जिल्ह्यातली एकमेव शाळा आहे की कडुलिंबाची झाडं ही खूप मोठ्या प्रमाणात आमच्याकडे आहेत. तर ते काम मी या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करतो. आणि आमच्या मुलांच्या सहली ज्या असतात त्या सहली आम्ही दरवर्षी काढतो. मागच्या वर्षी 10वीची जे मुलं होते आता या वर्षी थोडस प्रॉब्लेम वाटतो. तर मागच्या वर्षी 10वीचे 92 मुलांची बुकिंग माझी कुलू मनाली अमृतसर वाघा बॉर्डर ही अगदी झालेली होती. हॉटेल बुकिंग मी तिथे जाऊन करून आलेलो होतो. काही ऑनलाईन केलेले होते. लॉकडाऊनच्या काळामध्ये आमची ती सहल कॅन्सल करावी लागली आणि सगळ्या मुलांचे पैसे आपल्याला परत द्यावे लागले. तर काही मुलं घेत नव्हते. ते सर पुढच्या वर्षी आम्ही येऊ. म्हटलं नाही आता पुढचं सांगताच येत नाही. आता ह्या वर्षी आता आपण सांगू शकत नाही. हे एक आहे. आमचे एक मित्र आहेत तुपिरे सर म्हणून ते विज्ञानाची परीक्षा घेतात आणि त्या परीक्षेमध्ये जे मुलं जिल्ह्यात राज्यात उत्तीर्ण होतात तर अशा मुलांना कमी पैशामध्ये जेवढा खर्च येईल तेवढाच आम्ही त्यांच्याकडनं घेतो आणि त्यांना बाय प्लेन विमानाने जायचं विमानाने यायचं आणि मग श्रीहरिकोटा किंवा इकडं त्रिअनंतपुरम अशा 2 ठिकाणी आपण त्यांना घेऊन जातो. उड्डाण दाखवतो.
कधी कधी काय होतं की उड्डाण तरी डिक्लेअर झालं तरी तांत्रिक अडचण येते, आपण तिथे जातो आणि उड्डाण कॅन्सल होतं, असंही पण बऱ्याच वेळा होतं. जर असं झालं तर मग तिथलं म्युझियम आपण त्यांना दाखवायचं, आसपासचा प्रदेश त्यांना दाखवायचा. मग इकडे गेलो तर त्यांना कन्याकुमारी दाखवून आम्ही आणतो. चेन्नईकडे गेलो तर पॉंडिचेरी, आता मध्ये चेन्नईला गेलो पॉंडिचेरी दाखवून आणली. तर असं 4-5 दिवसाचा टूर तो एक विमानाचा असतो. आणि शाळेचा असली की 8-10 दिवसाची ट्रिप ती शाळेची आपली दरवर्षी असते. असं एक चाललं असतं छंद छंदमधून चालू आहे तसं. तर तुम्हालाही निमंत्रण आहे, तुम्ही आमच्याकडे या, विद्यापीठामध्ये या. इथं शिर्डी आहे, शनी शिंगणापूर आहे, किंवा तुम्ही नाशिककडे म्हणाल तर वणी आहे, बरेच काही ठिकाण आहेत. तुम्ही 1-2 दिवसाचं नियोजन केलं तर आपल्याला इकडे पण तुम्हाला फिरवता येईल, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही कधी यायचं, कसं यायचं सांगा फक्त. इथं सगळं नियोजन आम्ही करेल, काही हरकत नाही. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. पुन्हा एकदा धन्यवाद त्याबद्दल सर. धन्यवाद. सर खरंच आज खोद आणखी थोडेसे या कवितेबद्दल एक नवीन अनुभव मला आज मिळाला. आजपर्यंत मला वाटते एप्रिल महिन्यापासून आपलं खोद आणखी थोडेसे ऐकते, पण आज एक वेगळा आणि सुंदर अनुभव आज आम्हाला यशवंतनगर विद्यार्थ्यांना मिळाला. खरंच सर मनापासून धन्यवाद. अगदी कुठलाही मुद्दा तुम्ही सोडला नाही आणि सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्यांना प्रेरक अशी छान छान उदाहरणं दिल्यामुळं विद्यार्थ्यांना पण ते कंटाळवाणं वाटलं नाही. मुलं कमी असली तरी सुद्धा ती खरं तर संधीचा फायदा घेणारी मुलं जी आहेत हीच मुलं खरं तर आता ऑनलाईनला आपल्याला दिसतील. खरंच नक्कीच सर आमच्या विद्यार्थ्यांना खूप छान मार्गदर्शन मिळालं. आणि आणखीन एक तुम्हाला त्रास देणार आहे की बिग 5च्या सहवासात याचं पण कधी जर वेळ मिळाला तर त्याविषयीच सुद्धा विद्यार्थ्यांना आमच्या मार्गदर्शन करावं अशी मी जाता आता विनंती करते. आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप तुम्हाला शुभेच्छा देते. त्यासाठी तुम्हाला प्रदीर्घ आयुष्य लाभो ही सुद्धा मी ईश्वर चरणी प्रार्थना करते. आणि पुनश्च एकदा सर मनापासून आपलं धन्यवाद. अनेक तांत्रिक अडचणी आल्या सुरुवातीला, तरी सुद्धा त्याच्यावर मात करत का होईना शेवटी आपण खोदलं आणि त्या विहिरीचा तळ आम्हाला निश्चितपणे पाहता आला. धन्यवाद सर. थांबूयात सर. ओके, धन्यवाद. ओके. ओके ओके, धन्यवाद. गुड डे सर्वांना, पुन्हा एकदा शुभेच्छा. ओके. थांबूया.